साई संस्थांच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थांकडे केली आहे। जेवणासाठी 25 रुपये शुल्क घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली। जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा असंही त्यांनी म्हटलंय। शिर्डीतल्या शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी ताशेरे ओढलेत। यावरून वाद निर्माण झाल्यावर सुजय विखे पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय। आपण आपल्या वक्तव्याशी ठाम राहणार असून आपण कुठल्याही साई भक्ताला हिणवलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर गेल्या 3 वर्षात 4000 भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय। हिणवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहेत। भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे, जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल।